आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वृंदा, तुला काही म्हणायचंय या सगळ्यावरती? जज साहेब, मला शिक्षा कबूल आहे. थँक्यू माय लॉर्ड. काय चाललंय काय? कोण कुणाला शिक्षा देते? अहो काय नाही, हे बघा, ही वृंदा आहे ना, ही आरोपी आहे. हा, आणि या वृंदाचे वकील आणि हे सरकारी वकील आणि आम्ही जज. बर, म्हणजे थोडक्यात सगळ्यांना कामाला लावलंय. काय पण नक्की केस काय? अरे डॅडा, मी हॉल मध्ये खेळत होते तर पाणी प्यायला ग्लास घेतला आणि तो शोपीस फुटला. पण मी नाही फोडला तो. म्हणजे केला ना उद्योग? आपोआपच फुटलाय. गुन्हा झाला तर गुन्हेगार तर शोधायलाच पाहिजे आणि शिक्षा तर केलीच पाहिजे. अच्छा बिका, नाही तू ना तुझ्या बाबांना सांग, म्हणून तुम्ही उद्यापासून कोर्टात जाऊ नका, तुमच्या ऐवजी मीच जाईल. हा बाई, हे बरं. तर काय, तिच्या मनात आलं ना तर तेही करेल ती. करेल नक्कीच. नाही, पण आमचे वकील साहेब आहेत ना, ते दमले. तो आता किती जोरात केस मांडली बाई त्यांनी. मग भूक लागली ना, चला आता काहीतरी खायला देते. हा, चला चला वकील साहेब, चला बाई, भूक लागली, चला. सॉरी हा, फुटलं ते. नाही, ठीक. नाही, पण बोलण्यात तिचा हात कोणी नाही धरू शकत. हे खरं आहे. अजिंक्य सर, मी काय म्हणते, आज कोर्टात काय झालं? असं काही विशेष काय नाही. विशेष नाही म्हणजे त्या सत्यशीलरावांच्या बाबतीमध्ये पुढे काहीतरी घडलं असेल ना? हो, मी म्हणालो होतो ना 2 दिवसाची कोठडी मिळेल, तसंच झालं. आणि काय? तुम्हाला कोर्टात हजर राहायला सांगितलंय पुढच्या सुनावणीला. म्हणजे मला कशाला कोर्टात बोलवलंय? सहज. कळलं नाही. म्हणजे काही चौकशी करायची असेल, प्रश्न असतील त्यांचे, म्हणून. बाकी काही विशेष नाही. सत्यशील माणूस आहे का कोण आहे? वृंदाताईवर कसा आळ घेतो? भाऊजी हो, तो हे स्वतःची कातडी वाचवायला करतोय. तर तो असंच करणार, म्हणून काही खोटं सांगून तो मला आणि वृंदाला अडकवण्याचा प्रयत्न करतो या प्रकरणात. आम्ही जर याच्यात अडकलो तर त्याची सुटका होईल. पण तू काळजी करू नकोस, अजिंक्य साहेबांसमोर हे सगळं फार काळ टिकणार नाही. अहो, पण त्या सगळ्यांनी आपल्याला मनस्ताप होतोय, त्याचं काय? खरंच सत्यशील समोर दिसतात त्याच्या 2 कानाखाली पेटल्याशिवाय मी आता शांत बसणार नाहीये. उभी चिडचिड करू नकोस. आपण चिडचिड केली तर हे सगळं अजिंक्यला निस्तारावं लागणार आहे, हे लक्षात ठेव. आणि आपला मनस्ताप होतोय हेच सत्यशीलला हवंय ना, म्हणून हे सगळं करतोय. म्हणून तुला सांगतोय, शांत राहा, अजिबात चिडचिड करू नको. आणि हो, अजिंक्यने सांगितलंय की हे सगळं वृंदाला आता सांगायला, नाहीतर तारीख कळेपर्यंत ते टेन्शन मध्ये. आणि हो, ते हे म्हणाले की तारीख कळल्यानंतर ते वृंदाला सगळं काय सांगतील आणि कोर्टात काय बोलायचं, कसं बोलायचं याची तयारी पण करतील. ठीक आहे. हाय, कुठे आहेस?
काय ग ताई? काय झालं दचकायला? नाही दचकले, तू अशी पटकन हात आलीस ना म्हणून, बाकी काही नाही. अगं मला बघून दचकायला मी काय भूत आहे का? एक मिनिट, तुला बघून ना ते भूत पण दचकेल. मी काय चीज आहे ताई? दादा तुला माहितीये काय? मी वाड्या आजोबांच्या इथे किती धम्माल मज्जा केली. हो? आम्ही कोट कोट सुद्धा खेळलो. आणि आधी मी ज्या बॉलने खेळत होते ना, त्या बॉलने नंतर तू त्यांचा शोपीस फोडलास, बरोबर? बरोबर शोपीस मीच फोडला आणि केस सुद्धा मीच जिंकले. माहितीये मला. आणि गंमत म्हणजे शिक्षा वृंदा आंटीलाच झाली. वाड्या आजोबा पण देऊन देऊन कुठे शिक्षा देणार आहेत. ते किती क्यूट आजोबा आहेत. दादा आपण एक काम करूया का? काय करू? आपलं हे घर विकून आपण वाड्या आजोबांकडे राहायला जाऊया. हे काय बोलतेस घर विकूया वगैरे? अजिबात असं काही होणार नाही हं? ओके, मग मी वाड्या आजोबांना विचारते, ते त्यांचं घर विकून आपल्या बाजूला राहायला येऊ शकतात का? मग कसं तुला मला त्यांच्याकडे सोडायला जायचं टेन्शनच नाही. मी त्यांच्याकडे कधीही जाऊ शकते. काही डोक्यात आणतेस हा? असं काही होणार नाही शमिका. आता ऐक, दिवसभर छान मजा मस्ती झाली की नाही? आपल्या शाळेचा होमवर्क अजून बाकी आहे, हो ना? हा चला घरी जाऊन तो करूया, नाहीतर काय होईल माहिती? शाळेच्या कोर्टात शिक्षा होईल आपल्याला. चालेल तुला? नको नको. हा चला. अगं जाताना आईस्क्रीम नाही खायचं का? हो चल बेल्ट लाव आणि ओके. शमिका म्हणजे ना दिवसभर नुसती फुलपाखरासारखी फिरफिरत असते. नुसतं तिच्याकडे बघत राहावं असं वाटतं. कशा गप्पा मारते, कसं बोलते, कशा वेड्या वाकड्या उड्या मारते, कसा दम भरते. बापरे. खरंय बाई खरंय. त्या पोरीच्या जीवाला ना जरा म्हणून स्वस्तता नाही बाई. सारखं काही ना काही करायचं असतं बाई तिला. तरी कंबर गेली खेळून खेळून तिच्या बरोबर. सासूबाई तुम्हाला त्रास होतोय का? नाही खरं त्रास नाही होते, कौतुक करते मी तिचं. ती असली ना घरामध्ये उभी की घर कसं भरल्यासारखं वाटतं बाई, नाही हो? हो, नाही, हे मात्र खरं, अगदी खरं. नाही पण त्या शमिका बरोबर दिवसभर खेळून मी मात्र थकलोय. हो ए होवी, माझ्या जरा डोक्यावर तेल घालून द्या. हो देते. नाही म्हणजे आमचा सगळा दिवस शमिका बरोबर अगदी मजेत गेला. पण तुमच्या दोघांचे चेहरे असे पडलेले काय, असे उदास का दिसत? काय झालंय नक्की? हा कोर्टामध्ये काय झालंय काय? नाही काय नाही बाबा. समीरराव आडा तर शिक्षक आहे. इतकी मुलं माझ्या हाताखालनं गेली आहेत ना, तुमच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसते, कळतंय मला सगळं. हा काहीतरी झालंय, नक्की झालंय काय? काय चिंतेत का दिसतंय एवढं? कसली चिंता? बाबा कोर्टात जे घडलं ते जरा टेन्शन घेण्यासारखंच आहे. काय काय बोल? सत्यशीलने कोर्टाचे स्टेटमेंट दिले, त्यावरून कोर्टाने सगळ्या गोष्टींची पुन्हा शहानिशा करायला पुढच्या तारखेला वृंदाला हजर राहायला सांगितलं. काय ग बाई, काय ग बाई, हा कसा आहे ग बाई सत्यशील? आणि मला भीती अशी वाटते की
सत्यशीलने खोटे नाटे पुरावे तयार करून या सगळ्यात वृंदाला अडकवलं आणतो. मी आलेच. हॅलो, तुम्ही मला सकाळीच का नाही सांगितलं की कोर्टात काय झालंय ते? काय झालंय? उलट मलाच काय विचारताय? तुम्ही मला का नाही सांगितलं की कोर्टात सत्यशीलने उलट आरोप केलेत माझ्यावर? आणि मुळात तुम्ही कसं काय ऐकून घेतलं? तुम्ही विरोध कसा नाही केला? वृंदा ऐका, कोर्ट येते, प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार असतो. मी असते ना तर थोबाड फोडलं असतं त्याचं. वृंदा ऐकून घ्या. नाही नाही, मला ना काही कळतच नाहीये. एकतर माझा नवरा गेलाय, मला न्याय हवाय, आणि उलट मला वृंदा हे बघा, माझं ऐकून घ्या तुम्ही. अजब न्याय आहे. न्यायासाठी पदर पसरणाऱ्यांना चौकशीसाठी बोलावलंय. मला कळलं पाहिजे मला का बोलवलंय चौकशीसाठी. आणि तुम्ही कसं काय नाही तिथे सांगितलं की माझा याच्याशी काही संबंध नाहीये? झालं बोलून तुमचं? ठेव मी फोन. दादा, मला कसं तरी होतंय. आलो हा मी, 1 मिनिट. हॅलो हॅलो, तुमचं बोलून झालं असेल तर ठेवू का मी फोन? 1 मिनिट. म्हणजे मगाचपासून मी जे काही बोलतेय त्याला काही महत्व नाहीये? अजिंक्य मांडलेकर, मला माझ्या प्रश्नांची उत्तर हवी आहेत. वृंदा 1 मिनिट. अचानक शमिकाची तब्येत बिघडली, मी जरा नंतर बोलतो तुमच्याशी. काय झालं तिला? हॅलो, ताई काय झालं? काय म्हणाले सर? अचानक शमिकाची तब्येत बिघडली. काय होतं बाळा? दादा, मला कसं तरी होतंय. कस तरी होतंय? बघू. ओ, डॉक्टरकडे जाऊया का आपण? नाही, पण मग इंजेक्शन नाही घेतलं तर बरं कसं वाटणार? जाऊया आपण. मला उलटी. बरं थांब, मी काहीतरी घेऊन आलो भांड. बर चल 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 ये. चल चल बाथरूम मध्ये. एबीसी मध्ये. सावकाश 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 सावकाश. काय होतंय? तुझ्या पोटात काही नाहीये ना शमू, म्हणून तुला वीकनेस आला असेल. तुला काही खायचंय का? काही बनवू मी? थोडं काहीतरी खा ना, बरं वाटेल तुला. नूडल्स बनवू का? तुला आवडतात ना नूडल्स? नाही? सूप बनवू का? सूप सूप पी थोडस. सूप आवडतं ना तुला? टोमॅटो सूप बनवतो मी छान. आवडेल तुला. थोडस खा, मग बरं वाटेल. पोटात काही नाहीये ना तुझ्या? बनवतो मी, तू आराम कर. बस तू बस, आलो मी. शमिका आलो. शमू हे बघ काय टोमॅटो सूप छान. आवडतो ना तुला? हे घे, आवडतो ना तुला? थोडस खा, मग तुला बरं वाटेल. एक चमचा घे, मग तुला बरं वाटेल. बघ बघ तू कसं केलंय. उलटी. काय होतं? परत
परत होतोय उलटी. ठीक आहे शमिका उठ उठ जरा उठ सावकाश 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 पाणी पी मग तुला बरं वाटेल हा नाही थोडं पी मग बरं वाटेल नको. अरे काय हे शमिका बर तू आराम कर तू सर्व लागेल आता पाणी आराम कर हा तू आराम कर मी जरा हे पाणी पुसून घेतो आता हा सावकाश सावकाश डोळे बंदच ठेव बरं वाटेल तुला हा आलो मी आलो ओ आलो आलो हा ते पाणी पुसतो आणि येतो हा आलो बाळा आराम कर तू आलो आलो एक मिनिट थांब बरं वाटतंय नाही ना म्हणूनच सांगतो बाळा डॉक्टरकडे जाऊया ना आपण मग एक काम करतो ऐक डॉक्टरांकडे नको जाऊया आपण मी डॉक्टरांना इकडे बोलवतो आपल्या घरी मग तर काही प्रॉब्लेम नाही ना इंजेक्शन पण नाही देणार ते औषध देतील नाही औषध पण नको कडू असतात औषध शमू औषध नाही घ्यायचं इंजेक्शन नाही घ्यायचं मग बरी कशी होणार तू हा बोलवतो मी त्यांना हा? मग काय करू तू तरी सांग आता काय ग आज शांत शांत एक मिनिट आता काय गोळ घातलास तू वा तू मलाच विचार एकतर तुझ्यामुळे सगळा घोळ झाला. मी काय केलं काय केलं सकाळी आईला ते सगळं कशाला सांगत होतास हा कशाला सांगत होतास आई काय म्हणतील आता आईला वाटेल की माझ्या सुना ह्या स्वतःच्याच बहिणीबरोबर अशा वागतात असं करतात खोटं बोलतात असं वाटेल ना त्यांना. महातच तुम्ही खोटारड्या ती आहे ग ए आणि आईला कुठे कळणार आहे हे सगळं आईंना काय कळणार आहे मग मी आभाला जेव्हा परत मेसेज करेन तेव्हा ती माझ्या मेसेजला रिप्लाय करेल आणि मग ती कोणाला रिप्लाय करते हे बघण्यासाठी आई उठतील आणि मग त्यांचं जागरण होईल त्यांना सगळं कळेल ना. हो 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 हळू शांत किती किती टेन्शन घेते सगळ्याचं शांत मी एक काम करते मी ना आता आभाला मेसेजच करत नाही. पक्का हे चांगलंय नाही खरंच चांगलंय त्या निमित्ताने तुम्ही हे जे काय फिरकी घेण्याचं प्रकरण चालू केलं ना ते तरी थांबेल आणि खरंच तुम्ही थांबवा हे सगळं बस आबा कोणामध्ये तरी अडकण्यापेक्षा ना हे बेस्ट आहे बस करा हा हाय हे काही थांबणार नाहीये आणि मी काहीही संपवणार नाहीये मी फक्त लिटमस टेस्ट घेते. लिटमस टेस्ट हा ही एक प्रकारची टेस्टच असेल म्हणजे बघ तो मुलगा आभाला मेसेज करणार नाही म्हणजे मी त्या आभाला मेसेज करणार नाही मग आभा अस्वस्थ होईल तिला प्रश्न पडेल की हा रोज मेसेज करणारा मुलगा आता मेसेज कसा करत नाहीये मेसेज का येत नाहीये हा का बोलत नाहीये. मग काय होईल माहितीये आम्हाला ना त्याच्याबद्दल काहीतरी वाटायला लागेल मग जेव्हा तिला आणखीन त्याच्याबद्दल काहीतरी वाटायला लागेल तेव्हा ती जास्त विचार करेल की त्याचा मेसेज का येत नाहीये. मग या सगळ्या विचाराने आम्हाला झोप लागणार नाही
तू झोपणार नाही. म्हणजे ही जी काही लिटमस टेस्ट घेते ना, आणि मग सगळं ही टेस्ट सक्सेसफुल होईल. करेक्ट प्लॅनिंग आहे. समीर, तू एकदा वकील साहेबांशी बोलून घे बाबा, म्हणजे कळेल पुढे कसं काय होणार आहे ते. अरे समीरराव, तुम्ही आणि मी आपण दोघेही बोलूया त्या विषयावरती अजिंक्य साहेबांशी. हो बाबा. सत्यशी नेमका कसा विचार करतो ना तेच कळत नाही. आता हा सगळा तिढा अजिंक्य सर कसे सोडवणार काहीच माहित नाही.